नमस्ते, सारिका चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि श्रीचं बोरण आणा त्यासाठी तयारी चालली. तर सईन सेजून इथं एवढ्या सगळ्या पतंग बनवल्यात. एक ब्लॅकवाली बनव आणि चाललंय इथं माझं चाललंय आवरावरी सगळं रूम वगैरे सगळं बेडरूम वगैरे चाललंय आवरायचं. बेडरूम तर झाले आवरून, हॉल पण झालेला आहे आवरून. फक्त खाली ह्याच्यात बेडशीट टाकायचं कारण ह्यांचं काम झाल्यानंतर इथं बेडशीट टाकायचं राहिले. वरचा बेड आवरून घेतलाय आणि सोफा चेंज केलाय. कार सोफा टाकलाय इथे, टेबल हितलचा टेबल ठेवलाय इथे, हितलचा टेबल ठेवलाय इथे, असं म्हणजे आम्ही चेंज केलंय थोडंसं. आणि कारण जागा पाहिजे होती आपल्याला इथं बोरण आणण्यात. बाहेरचं आवरायचं राहिले. ह्या दोघींचं झालं इकडं. त्यांना सांगायचं त्यांना स्कूलला जायची, त्यांची पण खूप सारी तयारी ती करून द्यायची. थांब मी सांगते त्याला थोडंसं लेस वगैरे लावायची. थांब जरा 2 मिनिटं त्याला दाखवते मी. आणि मंदिर पण साफ करून घेतलंय, फुलं वगैरे आणलेत, सगळं तयारी झाली. पण आवरावरी झालेली माझी. तर हा आणलेला आहे मी वाण देण्यासाठी हळदी कुंकवाच्या टायमिंगला. आणि ह्याच्यात सगळं काही जे पाहिजे ते सगळं मी वेगवेगळ्या ह्यात तुळशीबागेतून मी गोळ्या बिस्किट वगैरे आणलेत. खूप मस्त मस्त नवीन प्रकारच्या आहेत, हे पाहू शकताय. इथं गजरा, फुलं आणलेत मस्तपैकी झेंडूचे, ह्याचे थोडेसे रांगोळी वगैरे काढायचे त्याच्यासाठी. आता बाकीचं मी आवरून घेते, नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखव. त्या पद्धतीच्या चॉकलेटी वेगवेगळ्या प्रकारच्या. अरे बापरे, श्रीने बघितलं तर काही खरं नाही. लॉलीपॉप काय झाली काय, कुणी दिला? कोण नाही खात तुझं? अरे बापरे सेजू जा, किती भुताळी रेडी. तर पिल्लूच्या बोरण आणण्याची तयारी इथं सगळं मिक्स करून ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटी गोळ्या हे सगळं मी आणलं होतं तुळशीबागेतून. आणि इथं पाहू शकता टेबलवरती मस्त मी विठ्ठल रखुमाईची सजावट करून ठेवलेली आहे. डेकोरेशन केलेलं आहे पिसावरती वगैरे. आणि छान असं थोडंसं टेबलवरती बनवून ठेवलेलं आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढ्या घाईत अजून एक घाई होती ती म्हणजे आमच्या शेजूला स्कूलला जायचं होतं. त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी कार्यक्रम होता. तिने डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यामध्ये भूत या पिक्चरमधली ती भूत बनलेली आहे आणि ती तिला बनवून स्कूलमध्ये जायचं, तिचा डान्स होता. आणि आज माझी सगळीच घाई गडबड होती. हे वेगळं घरातलं नीट करायचं होतं आणि तिला पण स्कूलमध्ये नेमकं एकाच टायमिंग होता दोघींचा पण. त्याच्यामुळे दोघी मस्त रेडी वगैरे झालं होतं. तर कसं वाटतं हा व्हिडिओ करून नक्की सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर आले मी हळदी कुंकासाठी. तर आता येतीलच फ्रेंड आमचे. तर चला तोपर्यंत पूर्ण घर मस्त बनवलेलं आहे. शेजी पण रेडी झाली, मंजुलिका बनली, तिला जायची स्कूलला डान्स करायला. त्याच्यानंतर इंस्टावर टाकण्यासाठी मी भरपूर अशा रील काढल्या आणि आहे ते इंस्टावर टाकलेल्या आहेत. हे इथं शांतपणे बसले होते, तिथं काय आले नाहीत कारण ते तयार नव्हते झाले. त्याच्यामुळं ते म्हटले मी तर बाहेर जाणार आहे. आणि मी मस्त इथं रेडी वगैरे झाले. इंस्टासाठी मी छान छान रील वगैरे काढले. इथं काय आवाज नाही टाकू शकत त्या रीलच्या. तर चला मी आणि माझी फ्रेंड आहे तिने आम्ही दोघींनी सोबतच हळदी कुंकू करायचं ठरवलं होतं एकाच ठिकाणी. कारण आमच्या दोघींच्या सेम फ्रेंड होत्या त्याच्यामुळे. आणि त्यासाठीच आम्ही इथं एकाच ठिकाणी घरीच बनवणार होतो. सगळी तयारी वगैरे त्या आल्या होत्या करू लागायला. मला इथं सजावट वगैरे मी एकटीने नाही केली. तर आल्यानंतर मग आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं. तर मला त्याची व्हिडिओ काढता येणार नाही आहेत. तर शेजू मॅडमला तर मी पाठवणार आहे स्कूलमध्ये. इथं मी श्रीचं बोरण आणण्याची पण तयारी केली होती मस्तपैकी. सई आणि शेजूने सकाळीच मस्त त्यांनी पतंग वगैरे बनवल्या होत्या त्यांनी घरीच. म्हटलं बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही बनवा. त्यांनी काय 10 मिनिटात बनवून ठेवल्या. तर इथं श्री आणि बोरण आणणं चालू होतं. दोघंजणं. श्री तर एकदम शांत बसत नव्हतं, इकडे तिकडे पळत होता. बस त्याला ओढू आम्ही हे केलेलं थांबवलं आहे. आणि हिंदवी मस्त बसली होती छान. तिकडनं हा बस तिथं खाली आणि हे तिथं हा करा बघा. खाली पडलेलं बघा. टाकू द्या त्यांच्या अंगावर. मला टाकू द्या थोडंसं.
पाच माणसं फॅमिली जरा मोठीच वाटते ना, नाही बरं फॅमिली वाटते गाडी ही काय मी हातातली देत दिलं मी काढायला दुसरं वापर नाही माझी चावी टाकायला सांगितली हळदी कुंकाला बोलवून एंट्री नाही म्हणते ती कसं काय करायची. काकीला विचार कधी करणार आहे परत शेवटचं एखादं अरे तुम्ही नाही टाकायचं, तुम्ही गोळा करायचं, तुम्ही गोळा करा. अरे तिकडनं हा बस इथं खाली, हा घे तिथं ना, हा करा गोळा. नाही खाली पडले बघा थोडं तरी टाकू द्या त्यांच्या अंगावर. हात लावा आता, हात लावा एवढं बोरं लागते, बोरं उचला. पोरच माहिती झाली. आहे की माणूस तर अशा पद्धतीने श्री आणि हिंदवीचं छानसं बोरवणं झालेलं आहे आणि छान आमचं हळदी कुंकू पण सेलिब्रेशन झालं. सर्वांसाठी नाश्ता वगैरे बनवला होता, मस्त पकोडे वगैरे बनवले होते, चाय, आणि छान असं सेलिब्रेट झालेलं आहे. आता ह्या वर्षी ते 2-2 वर्षाचे झालेले आहेत दोघं पण, श्री आणि हिंदवी. त्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. आम्ही जे त्यांना वाण आणला होता तो पण दिला, छान वाण आणला होता. दोघींनी मिळून आम्ही हे सगळं सेलिब्रेशन केलं होतं. आणि आमच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या पण आल्या होत्या, जुन्या आमच्या SP ची फ्रेंड आहे त्या सगळ्याच, आणि बाकीच्या काही बायका आल्या नव्हत्या काही प्रॉब्लेम असल्यामुळे. तर असं छानसं असं सेलिब्रेशन तर झालेलंच आहे. इथं श्री एवढा बदमाश आहे, बिलकुल फोटो वगैरे काढून दिले नाहीत त्यांनी, आणि सगळे असं मस्तपैकी झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही माझे फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, आणि यूट्यूबवरती पण पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पप्पाला दाखवून घेत असते ती कशी दिसते.